नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने येथे दोडक्याची रस्सा भाजी रेसिपी पाहणार आहोत। दोडक्याची भाजी तसं पाहिलं तर सगळ्यांनाच आवडते असं नाही, पण या पद्धतीने बनवली तर सगळेजण अगदी आवडीने चुरून मुरून खातील अशी रेसिपी आहे। तर रेसिपीसाठी येथे मी अर्धा किलो दोडका काढून घेतलेला आहे। त्यामधला अर्धा दोडका मी चिरून घेतला, एक दोडका फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी। आता हाही दोडका शिरा वगैरे काढून छान उभ्या अशा मोठ्याला फोडी येथे करून घेतलेला आहे। 2 पाण्याने हे दोडका आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। आता दोडक्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं। त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे मध्यम आकाराच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। त्यानंतर 5 ते 7 लसूण पाकळ्या घातल्या। आता यानंतर 1 चमचा लाल तिखट मी घरी केलेलं घालून घेतलं आहे। या लाल तिखटाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की पहा। त्यानंतर हिरवी कोथिंबीर काड्यासहित धुवून यामध्ये घालून घ्यायची। असं जाडसर वाटण करून एक फिरकी मारून घेतल्यानंतर पाणी घालून या पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचं। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलल्यानंतर 1 चमचा हळद पावडर घालून घ्यायची। आता दोन्हींची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये धुवून घेतलेला दोडका घालून घ्यायचा आहे। दोडका आपल्याला 2 ते 3 मिनिट या फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। हे पहा, आता सर्व दोडका यामध्ये घालून झाला। यानंतर यामध्ये मीठ घालून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर सर्व मीठ येथे चवीनुसार एकत्रच घालून घेतलं आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण सुद्धा आपल्याला यामध्ये लगेच घालून घ्यायचं आहे। म्हणजे सर्व फोडणी येथे आपली एकत्रच तयार झाली। आता या फोडणीमध्ये आपल्याला छान असा दोडका परतून घ्यायचा आहे। सर्व फोडणी आपल्याला तेल सुटेपर्यंत येथे परतून घ्यायचे आहे। मंद गॅसवर छान असं हे सर्व एकत्र परतून घेतल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी सुटते। तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आपल्या फोडणीला आलेला आहे। आता सर्व एकत्र मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणीमध्ये आपल्याला येथे पाणी घालून घ्यायचं आहे। म्हणजे आपली वाफ काढून झाल्यानंतर झाकणीमधलं जे कोमट पाणी होणार आहे तेच आपण यामध्ये दोडका शिजण्यासाठी घालून घेणार आहोत। दोडक्यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे दोडका हा झटपट असा शिजला जाईल आणि छान मऊ होईल। तर येथे पहा, आपल्या दोडक्याला छान अशी तरी आलेली आहे, वाफ काढून झालेली आहे। गरम झालेलं सर्व पाणी आता आपण दोडक्यामध्ये घालून घेतलं। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सर्व येथे आपल्याला एकत्र मिक्स करून पाहायचं आणि आपल्याला कशा प्रकारचा रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं। आता दोडक्याची भाजी शिजण्यासाठी थोडंसं जास्तीचं पाणी लागतं, त्यामुळे आपण थोडं जास्त पाणी यामध्ये घातलेलं आहे। गॅस मोठा करून अशी एक मोठी उकळी काढून घ्यायची। त्यानंतर मोठ्या गॅसवर आपल्याला 2 मिनिटं छान असं उकळून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मंद करायचा। मंद गॅसवर आपल्याला ही भाजी कमीत कमी दोडका शिजेपर्यंत शिजून घ्यायची आहे। तर आता गॅस मंद केला, झाकण ठेवून द्यायचं। तर आता येथे मी 10 मिनिट छान असा दोडका शिजून घेतलेला आहे। तुम्ही दोडक्याचा कलर पाहू शकता, छान असा चेंज झालेला आहे आणि तरीही छान अशी आलेली आहे। तर ही दोडक्याची रस्सा भाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर चुरून मुरून खाऊ शकता। मुलं तर हे अगदी आवडीने खातात। तर या पद्धतीने तयार केलेली रेसिपी तुम्ही गरमागरम ताटामध्ये वाढू शकता। मुलांना टिफिनला ही सुक्की भाजी करून देऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा, ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।